मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस असून मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाची मोठी गर्दी जमली आहे। मराठा बांधव आपल्या गावातून भाकरी घेऊन मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधवांनी मुंबई गाठली आहे। आझाद मैदानावर मराठा समाजाचा एक वेगळाच भाकरी मोर्चा पाहायला मिळत आहे। मराठा बांधवांसाठी गावोगावातून भाकरी, चटणी, अन्न आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन वाहने दाखल झाली आहेत। या वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत। विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मुस्लिम बांधव देखील मोठ्या संख्येने आझाद मैदानावर उपस्थित आहेत, ज्यामुळे मराठा आंदोलकांची ही एकजूट अधिकच प्रभावी ठरत आहे। तुम्ही हा असा एवढा शेतकऱ्यासोबत आणि मराठी सोबत एवढा असा काही राजकुटीचा काही खेळ खेळू नका बाबा। अरे तुम्हाला सत्तेत पाठवलं पण हे लोक घरी सुद्धा पाठवतील। हा एवढा मोठा मराठी समाज जमा झाला, तुम्हाला त्याची काही किंमत नाही। आज हे पोलीस प्रशासन रोडवर आहे, हा एवढा समाज पाण्या पावसाचा, आणि आज आमचे मनोज दादा मरणाच्या दारात झुंजू राहिले। 1 वर्षापासून आज एवढे लोक रस्त्याने येऊ राहिले, कोणाचा अपघात झाला, कोणी अटॅक न मेले। अरे तुम्हाला जर एवढी किव नसेल येत, अरे ते 2-4 कुत्रे भुकू राहिले, आपले 148 असून जर तुम्हाला आपल्या समाजाची किंमत नाही, तुम्हाला त्या सत्याच्या खुर्च्या सुटाना। अरे समाजापेक्षा खुर्च्या तुम्ही सोडून द्या, त्या खुर्चीवर लात मारा। हा मराठी समाज एवढा मोठा आहे। अरे तुम्ही 6 महिने उपोषण चालून द्या, तरी तुम्हाला सांगतो इकडं मुंबईमध्ये भाकरी पुरवतील आणि धान्य पुरवतील, पाणी पुरवतील। तुम्ही जर काही जरी बंद केलं तर हा समाज संपणार नाही। आज पण पूर्वीपासून आपल्या आजच्या पंजापासून आपला देश मराठी समाजानं आतापर्यंत सगळ्याला दान धर्म कुठे जाऊ द्या। तुम्ही आले कुठून? तुम्ही आम्ही संभाजीनगर, वैजापूर तालुका, लासूरगाव, पाटण तालुका, पारनेर जिल्हा, अहमदनगर या 4 दिवस झाले तशी इकडे ते पण जरांगे साहेबांनी जे उपोषण केलं आपल्या सगळ्यांसाठी, एकासाठी नाही, दोन्हीसाठी नाही, सगळ्यांसाठी। आणि यांचं उपोषण पूर्ण व्हावं, आमच्या मागण्या पूर्ण करावा आणि सगळ्यांना एक समान धरावा, यातच आमचं भले। बाकीचं नमस्कार, आम्ही आज इथं अन्नगाव असताना आलेलो होतो आणि भरपूर इथं म्हणजे जे म्हणते नाही तर अन्न कमी इथं जेवण नाही असं म्हणू शकत नाही कोणी। इथं कमीत कमी 200 ते 250 गाड्या इथं फक्त भाकरी आणि चटणी आणि बटाट्याची चटणी जे आलेले आहे। इथं पाणी बी इतकं मुलबक आहे, इतकं पाणी आणून लोकांनी इतकं म्हणजे अन्नदान इतकं भरपूर करते। अख्खे मुंबईची जितकी पब्लिक आहे ही बी इथं जेवण्यासाठी जर आली ना तरी अन्न इथं उरेल। आपण कुठून आलात? आम्ही संभाजीनगर, तालुका वैजापूर आणि गाव लासूरगाव। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा समाजाची मोठ्या संख्येने उपस्थित आणि येथील भाकरी, पिण्याचे पाणी आदी सर्व सुविधा करण्यात आली। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, मुंबई।